दाद्या काय करतोस? सुंदरीला चारा नाही गेलतो ग. होय का? होय. लवकर गेलता की आणायला? काम अगं दीदी सकाळ सकाळी काय करती? अगं जरा काय तर निहारीला बनवायचा विचार म्हणते. हलकं फुलकच बनव बाय नाश्त्याला. बर बर ढोकळा करू का ढोकळा? त्यापेक्षा हलकं काय असतं बाया? चालतंय की. तुम्ही करताय ते मला पण पाहिजे. मग जाऊन जरा कोथिंबीर आणि कढीपत्ता आणतो काय? आणतो की एवढं सुंदरीला चारा घालून झाली की नाही लगेच आणा जातो. अरे दादा अजून तू इथंच काय? अगं चालली लवकर चालली. आटप लवकर निहारीला आपल्याला वेळ झालाय. आणलं बघ दीदे. लवकर चूल पेटव बर का, लय उशीर झालाय बाबा न्यारीला आज. हा लगेच पेटवतो. दीदी हे सामान कशाला आणलंय बाई? अगं ढोकळ्याची फोडणी मारायचं हाय म्हणून आणलं. काय काय आणलंय जरा सांग तरी. कोथिंबीर आणल्या, कढीपत्ता आणलाय, परत मिरच्या आणल्या, जिरं मोहरी आणलंय. आता हे फोडणी मारणार का? हो. त्याचं पीठ आता ह्याच्यात काढून घेऊ आणि ते मिश्रण तयार करू बर का. दीड कप ह्यात पाणी घालू, मिश्रण असं चांगलं एकजीव करून घेऊ बर का. आता आपण या भांड्याला तेल लावून घेऊ बर का. दीदी तेल काय लावून घेतलीस बरं त्याला? अगं ढोकळा आपला भांड्याला चिकटू नाही म्हणून लावलं त्याला तेल. पूर्ण असा लावला की कसा ढोकळा सुटसुटीत भांड्यातून बाहेर निघतो. भांड्यात ओतून घेऊ बर का. आपण हे भांड यावर ठेवू आणि वरनं त्याच्यावर काहीतरी झाकू, म्हणजे कसं शिजल चांगलं. आता आपला ढोकळा शिजायला ठेवलाय बरं का. आता एक 5-10 मिनिटांनी बघू उघडून आता आपण आतनं शिजलाय का ढोकळा. इकडे आत घेऊन आलो, दादाला विचारूया का आत आणलं. दादा का आणली रे आत? पावसाचा ठेंब पडाल. ढोकळा शिजलाय का बघून घेऊ बर का. चांगला शिजत आलाय, अजून एक 5 मिनिट ठेवू आणि याला काढू मग. अगं दीदी शिजलाय का नाही तो ढोकळा? शिजलाय. आता आपण हे शिजलेला ढोकळा ताटात काढून घेऊ आणि त्याला फोडणी मारू. ढोकळ्याला आता यात जरा मोहरी टाक र, जिरं बी टाक, कढीपत्त्याची पानं बी घाल की. तडका आपण ढोकळ्यावर पसरून घेऊ, मीर पण घालू. आपला चांगला भुसभुशीत शिजलाय बरं का. आता याला असंच गार व्हायला ठेवू आणि नंतर याला कापून घेऊ. आता दीदीला आणि भैयाला दाखवू कसा झालाय. आपला कसला शिजलाय थांब बघतो. खाऊन. कसा झालाय रे ढोकळा? एकदम भारी झाले, मस्तच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण हे घरात ट्राय करून बघा.